तुम्ही रात्री 11 जण अटक केले, हेही आम्हाला कळालं. तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडलेली आणि तुमच्यावरती थोडे सुद्धा नाराज नाहीये, परंतु राहिलेले सोडू नका. राहिलेलं एक पण सोडू नका. मला वाटतं त्या छोट्या मुलीला लागलंय खूप, त्या छोट्या मुलीला लागलंय, हिचा पाय मोडलाय. कलम 307 दाखल झालं का? चर्चा सुरू आहे का? बस तुम्ही इकडे चर्चा व्हायला. अरे चर्चा सुरू आहे ना, पोलीस बांधव असं का पागल आहेत का तुम्ही? काय करायचं तुला? तुम्ही शांत बसा, राहू देऊ का? कलम कोणचे लागले पुढे येत शांत बसा तुम्ही, बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्यात 307 वाढवा, 307 वाढवा. त्या मुलीची त्या छोट्या तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं, ते अपहरणाची पण करा. 2 म्हणजे नको आम्हाला, तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेकीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. खरं एक बोलावं, आम्ही तुम्हाला शब्द दिलाय. पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार. मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आव्हान करीन. दादा एक खाली बस पूर्ण इकडं ओळख उडत नाही, इथं लागलेलं आहे, पूर्ण काम कापलेलं आहे तिचा, डोकं फुटलेलं आहे. सौरभ, आपल्या सौरभचा हात मोडलेला आहे, म्हणजे दगड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न सर. त्या पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी होते सर, त्या कलम घेतल्या नसतं तर ते घ्यावं लागतील. आणि मला त्या व्हिडिओ मध्ये असं दिसलं, थांब रे, मला त्या व्हिडिओ मध्ये सर असं दिसलं की इथं पोलीस बांधव होते काही. खाली बसून अधिकारी एसपी साहेबांना आहे, त्यांच्या चौकशीचे आदेश दिले, त्यांच्या चौकशीचे आदेश दिले एसपी साहेबांना असं ते म्हणतात. त्यांना निलंबित करून टाका. त्या दोघं समोर जर हल्ला होणार असला, तुम्ही हे बघा, तुम्ही स्टेटमेंट द्या, पुन्हा स्टेटमेंट शांततेत द्या. रात्री त्या घाबरलेल्या होत्या, एखाद्या स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकलं असेल, तुम्ही स्टेटमेंट घ्या, पुढे नावं घ्या. 307 त्याच्या ठिकाणी ते अपहरण केलं त्या मुलीचं, एका छोटी तिचं स्टेटमेंट घ्या, ते गुन्हे दाखल करा, त्यांना सगळ्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही, तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे. बरोबर 25 तारखेपर्यंत यांना 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण. यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुढे येतो. विदर्भ कसा बाहेर निघत नाही, विदर्भाकडे मी बघतो. छत्रपतीचा अपमान झाला आहे. ही जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीतले मराठे आणि कुणबी झोपले का तुम्ही? तुमच्यावर वेळ नाही येणार का असे तुमच्या लेकीवाडीवरती? विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेलं मला दिसलं नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. इथे जर पूर्व अन्याय होणार असला ना, तर तुम्हाला सगळ्यांना, जर आता हे आरोपी अटक झाले नाही, 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे, शांतता भंग केला यांनी, 4था मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न या लाभार्थी टोळीचा. पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायची नाही, तर यांच्यामुळे गोरगरीबावर अन्याय व्हायला नको. कारण यांच्या सुद्धा गोरगरीब काही लई चांगले लोक आहेत. हे असल्या स्वार्थी लोकांमुळं. आणि ती कानाला ते लागलेली दुसरी कोणची आहे, तिचे पण स्टेटमेंट आहे, तिचं अपहरण केलं. घाबरायचं कोणी नाही, मी तुमच्या माग आहे सगळ्यांच्या. रात्री सांगितलं तुमच्या भूमीला अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही. एसपी साहेबांना बोलतो, सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील. आता मला यांनी सांगितलं 21 जण अटक झाले. आणि ते लाभार्थी नाही, जे टोळे व्यक्ती गटले, हे चाबरे पळून गेले, लवकर सापडत नाही.
साहेब वेळ दिला पाहिजे, काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे. नाही दिलं तर मी म्हणलं मी आहे तुमच्या माग. यायला तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही ती. एकदा जर आवाज झालं ना तर कोण कोण आहेत ना आपण कारवाई करू त्यांची. आपण कारवाई आपल्याला पण करता येते. मी दाते साहेबाला सुद्धा बोलतो महासंचालकाला गाडीत बसल्यावर ह्यो प्रयोग चांगला नाही. यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिला. लयच मात झाला नाही हो. लय मात झाला ती महिलेला मारणं. दादा यांचं असं म्हणणं आहे दादा एक मिनिट डॉक्टरच्या नागराला बघून तुम्ही डॉक्टरच्या आवाजाला दादा यांचं असं म्हणणं आहे महाराजांची मूर्ती ही ओढ्या नाल्याला नेऊन टाका आणि नागराला बंद. अरे पोलिसावर विश्वास ठेवा. ही पुतळा हलणार नाही बरं का कधी. हल्ला ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे तुमच्या समोर दिसतं झालं पाहिजे. मी सांगतोय काय आमचा विश्वास नाही. मी सांगितलं ना विश्वास तुमच्यावर आहे दादा. मी सांगितले मी जबाबदारी घेतली ना. मी जबाबदारी घेतली. सगळ्यावर गुन्हे दाखल होणार सगळे अटक होणार ही जबाबदारी घेतली. तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. रस्ता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोललो तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झालं की बंद होत नाही. छत्रपतीपेक्षा मला मोठं गुन्हे नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार आहे. मी काय देत नाही. सगळे येणार मध्ये आणि हे सांगते तीच 1 नंबरचा आरोपी करा. खालीवर नका करू. आणि कोणाचा दबाव आला ना प्रामाणिक सांगा तुमची नोकरी जाऊन देत नाही. आणि दबाव घ्या जाणाराचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना तर जरांगीचा अवलाद सांगणार नाही. कोणाला धक्का लागू देत नाही. कोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याचा फोन करतात. तुम्हाला मोकळे करणार. जसे संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कुमार साहेबांना मोकळीक होते काम करायचे तसे मोकळीक मिळणार. कुमार साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे. तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा आमदाराचा आमच्या त्या खाकाट्याचा तिकडे कोणाला फोन द्याला एसपी नाही उद्या कोणाला फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू. सगळा समाज तुमच्या पाठीशी. मध्ये चांगल्या चांगल्या धुल्या उलार झाल्या तर सरपंच वाकडं तिकडं झालंय. तिकडं एकदाच नादी लागलं तर वाकडं तिकडं झालंय. चष्मा काढायचे डोळा सुटू माझ्या नादी लागलं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं तू माझ्या नादी लागू नको. आणखी मी सांगतो आता चिखला गावात तुपले लोक तू आवरेव तू माझ्या नादी लागू नको. लय जड जाईल तुला. माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे. माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅ पण गेल्यात. मला चालता येत नाही. आता इतक्या वेळ उभं राहिलो मला आता बसता येणार नाही. माय बापा इतके हाल आहेत माझे पण मी हालत नाही. या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी ही पठ्ठ्या जगत होईल. तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्ही कसली काळजी करू नका. मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर तेव्हा न्याय मिळेल. मी सकाळीच येतो. लागले पोलीस बांधवासमोर जर एवढं असेल तर कसं काय गुन्हे दाखल होत नाही. तुला कोण सांग फानत काय नाही सगळ्या गुन्हे दाखल पोलिसावर सोडवणार नाही. हे जर नाही बा तुला खरं बोलायचं खोटं एक शब्द बोलायचा नाही. मी खऱ्यासाठी काम करणार. तुला 2-3 घंटे कुणी पळून नेत का? छोट्या पोरीला नेत का? हे कुणी मारलं तुला? मोबाईल सरपंच आणि सरपंचाच्या बायकोला मारलं म्हणजे त्यामुळे जीव मारण्याचा प्रयत्न करतात. मानव सुद्धा त्याला नरड दाबायचं होतं. नरड दाबून हे पुढे येणं लागलेले. मला जर हे कुणाचं झालेलं नाही दिसला तर मी 25ला कुणाचंही ऐकणार नाही. मी जर काय